हाय हॅलो फ्रेंड, दिस इज हरी मोरे आणि यू आर वॉचिंग हरी बोल इंग्लिश. तर मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत पास्ट कॉन्टिन्युअस टेन्सचं इंट्रॅगेटिव्ह. बघा, या आधीच्या भागामध्ये आपण शिकलेलं आहे फर्स्टमध्ये पॉझिटिव्ह, पास्ट कॉन्टिन्युअस टेन्सचं पॉझिटिव्ह म्हणजे मी काय करत होतो, मी शाळेत जात होतो, मी अभ्यास करत होतो, हे वाक्य इंग्रजीमध्ये कसे बोलायचे, त्यासाठी कशी सिच्युएशन असते, कशी पद्धत असते, ते आधी शिकलं आपण पॉझिटिव्हमध्ये. तुम्ही जर का पास्ट कॉन्टिन्युअस टेन्स पॉझिटिव्ह हा भाग बघितला नसेल तर जाऊन बघू शकता. त्यानंतर आपण शिकलं पास्ट कॉन्टिन्युअस टेन्सचं निगेटिव्ह शिकलं, म्हणजे मी हे करत नव्हतो, मी शाळेत जात नव्हतो, मी अभ्यास करत नव्हतो, मी पोहत नव्हतो, मी खेळत नव्हतो, हे वाक्य इंग्रजीमध्ये कसे बोलायचे हे शिकलं. आणि त्यानंतर आज आपण शिकणार आहोत इंट्रॅगेटिव्ह. इंट्रॅगेटिव्ह म्हणजे प्रश्न कसे विचारायचे. तू अभ्यास करत होता का, तू पोहायला जात होता का, तू खेळत होता का, तू भांडत होता का, तू शिव्या देत होता का, तू शाळेत जात नव्हता का, म्हणजे हे जे प्रश्न असतात कसे विचारायचे समोरच्याला. आपल्याला बरेच वेळेस दिवसभर आपल्याला गरज पडते प्रश्न विचारायची. तू जेवण करत नव्हता का, हे प्रश्न विचारायचे असतात का, तू हे करत होता का, ते करत होता का, असे बरेच प्रश्न आपल्याला विचारायचे असतात. तर हे प्रश्न कसे विचारले जातात, तर बघा पास्ट कॉन्टिन्युअस टेन्समधला आज आपण इंट्रॅगेटिव्ह बघणार आहोत. इंट्रॅगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थ, प्रश्न बघणार आहोत, जसं कसं विचारायचं. तर बघा उदाहरणासाठी बघा, आता ही मुलगी आहे आणि ही मुलगी ह्या मुलाला विचारते की तू ज्यावेळेस मी तुझ्या घरी आले त्यावेळेस तू अभ्यास करत होता का, त्यानंतर तू शाळेत जात होता का, असं विचार ह्या मुलीनं ह्या मुलाला विचारलं. त्यावेळेस हिला कोणत्या टेन्सचा सहारा घ्यावा लागेल, तर पास्ट कॉन्टिन्युअस टेन्स इंट्रॅगेटिव्ह. तू अभ्यास करत होता का, तू टी व्ही पाहत होता का, या मुलीने या मुलाला प्रश्न विचारले. आता साहजिकच हा उत्तर कशामध्ये देणार, पास्ट कॉन्टिन्युअस टेन्सचं पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह. हो मी अभ्यास करत होतो, हो नाही मी टी व्ही पाहत नव्हतो, निगेटिव्ह पण यूज करू शकतो तो. तर अशा प्रकारे म्हणजे आपल्याला ज्यावेळेस विचारायचं असतं. आता ही मुलगी परत शाळेत भेटली, ज्यावेळेस मी शाळेत आले सर मला बोलत होते त्यावेळेस तू काय करत होता, असं जर विचारलं तर तिला पास्ट कॉन्टिन्युअस टेन्सचं इंट्रॅगेटिव्हचं यूज करावं लागेल. तर मित्रांनो बघा, आता पास्ट कॉन्टिन्युअस टेन्सचं इंट्रॅगेटिव्हचं सूत्र काय आहे तर बघून घेऊया आपण. बघा सगळ्यात सुरुवातीला बघा वॉज, वर प्लस सब्जेक्ट. त्यानंतर बघा वॉज कधी वापरायचा आणि वर कधी वापरायचं. आय हॅव टोल्ड ऑलरेडी, सो यू हॅव टू सी. ओके, लक्ष द्या. वॉज हे सिंग्युलर नाऊनसाठी वापरायचं आहे आणि वर हे प्लुरल नाऊनसाठी वापरायचं आहे. तर बघा वॉज सिंग्युलर म्हणजे कसं, एक जणासाठी, ही सी इट दे नेम, सॉरी ही सी इट आणि नेम यासाठी वॉज वापरायचं आहे. आणि प्लुरलसाठी म्हणजे कसं, वी, दे, यू, राम अँड सॅम. जर का दोन पर्सन असतील तर त्यासाठी आपण वर वापरणार आहोत. जसं की बघा वाक्य आता वॉज वर झाल्यानंतर सब्जेक्ट घ्यायचा आहे करणारा, त्यानंतर सब्जेक्ट, त्यानंतर व्हर्बचा फर्स्ट फॉर्म आणि त्यानंतर आय एन जी. ओके, त्यानंतर काय घ्यायचं मित्रांनो, आपल्याला आय एन जी घ्यायचं आहे बघा, आणि त्यानंतर ऑब्जेक्ट. हे पूर्ण सूत्र आहे मित्रांनो. या सूत्राचा यूज करून आपल्याला क्वेश्चन विचारता येतात. जसं की बघा कसं, आता याचं मराठीमध्ये ओळखण्यासाठी कसं असतं बघा, तर होता का असं पण म्हणू शकतो. त होती का, त होता का, वाक्याच्या शेवटी हा शब्द येतो. त्यानंतर बघा आता वाक्य कसं बनवत आहे. आता मला विचारायचंय तू शाळेत जात होती का. बघा तू आता सिंग्युलर नाऊन आहे सी. ओके, यू घेणार आहोत आपण, मुलींसाठी किंवा मुलांसाठी यू घेतलं. आता ती शाळेत जात होती का असं जर विचारायचं असेल तर आपण सी घेऊ शकतो. बघा ती शाळेत जात होती का. आता हे वाक्य आहे, हे वाक्य इंग्रजीमध्ये विचारायचं आहे. आता ह्या टेन्समधलं आहे. जसं की बघा
आता सगळ्यात सुरुवातीला काय करायचं, वॉजवर पैकी एक घ्यायचं. वॉजवर पैकी काय घ्यायचं आपल्याला, इथं सिंग्युलर आहे, ती किती जण आहेत, ती एक जण आहे, म्हणजे त्यासाठी वॉज घ्यायचं, वॉज. त्यानंतर सब्जेक्ट कोण आहे, ती, म्हणजे शी. त्यानंतर वर्बचं फर्स्ट फॉर्म घ्यायचं आहे. वर्बचं फर्स्ट फॉर्म काय आहे, जाणे, गो, गो घेतलं. त्यानंतर फर्स्ट फॉर्मला काय लावायचे, ING. वॉज सी गोईंग शाळेत, टू स्कूल. तर बघा मित्रांनो, तुमच्या लक्षात आलंच असेल. बघा आता तो बाजाराला जात होता का, कसं विचारायचंय, तो बाजाराला, किंवा तू बाजाराला जात होता का असं विचारायचं असलं कसं विचार. बघा, तू बाजाराला जात होता का. आता कसं विचारायचं बघा, तू साठी आपण यू वापरतो, यू साठी वर वापरतो. बघा सॉरी, फर्स्ट घ्यायचं आपल्याला वर, त्यानंतर सब्जेक्ट यू घ्यायचा आहे, त्यानंतर व्हर्बचं जाणे, तू बाजाराला जात होता का, गो घेतलेला आहे, गो. त्यानंतर ING गोईंग. त्यानंतर टू मार्केट, बाजार म्हणजे काय, मार्केट. सो गाईज यू कॅन सी हिअर, आपल्याला समजलं असेल की आपण 2 वाक्य बनवलेले आहेत. म्हणजे एखाद्याला जर का विचारायचं असेल, तू जेवण करत होता का, कसं विचारायचं, वर यू इटिंग फूड. त्यानंतर तू भांडत होता का, वर यू क्वारलिंग विथ युअर मदर, विथ युअर फादर, तू तुझ्या आईसोबत भांडत होता का, तू तुझ्या पप्पासोबत भांडत होता का. अशा प्रकारे आपण अनेक वाक्य बनवू शकतो. तर मित्रांनो बघा, तू TV पाहत होता का, तो TV पाहत होता का, कसं विचारायचे, वॉज ही वॉचिंग TV, तो TV पाहत होता का. अशा प्रकारे आपण अनेक वाक्य बनवू शकतो आणि पास्टमधल्या गोष्टी हे करत होता का ते विचारू शकतो. आय होप मित्रांनो तुम्हाला हा टेन्स समजला असेल. तुमच्या मनामध्ये काही डाऊट असेल, काही क्युरीज असतील तर यू कॅन आस्क मी इन कमेंट बॉक्स. सो थँक्यू.